मंत्र टाकता येतात का नजर लागल्यावर? म्हणले आपला हातखंडा आहे त्याच्यामध्ये. मग चला आमच्या सोबत. कुठं? नंदबाबाच्या मुलाला नजर लागलेली आहे आणि बऱ्याच वेळापासून ते रडतंय. हो चला. त्या दोघा गवळ्यानं काय केलं, महादेवजी सांगायलेत बरं का, महादेवजी माझी अशी अवस्था केली म्हणले. कशी? अशा माझ्या दोन्ही दंडाला पकडलं त्या गवळ्यानी आणि जसं का मला उचलूनच आणलं महादेवाला त्या दोन गवळ्यानं. एकानं इकडून धरलं एकानं इकडून धरलं, असं धरलं. नंदबाबाच्या दारामध्ये भली मोठी गर्दी जमली होती. सगळे गवळी गोपाळ आणि गवळणी. यशोदेला एवढ्या नवसा सयासानं झालेलं म्हातारपणी झालेलं लेकरू आणि ते 2 तासापासून रडायले. काय झालं की काय झालं की काय झालं की खूप गर्दी जमली होती. आता या दोघांना महत्वाचं काम केलं. त्या बाबाला धरून आणलं. यायला फार मोठेपणा. जे काम कोणालाच जमलं नाही ते ज्याला जमलं त्याला फार छाती फुगते. हो ते आले सरका चला चलो बाजू हटो, चलो नजारा उतारने वाले बाबा आए है, चलो बाजू हटो. सगळ्या गर्दीला असं बाजूला सारत सारत त्या शंकरजी म्हणतात मला असं दोन्ही दंडाला धरलं आणि वाड्यात आणून असं आपटी. हो बाबा बसा या इथं ओसरीवर. मधून यशोदा माय बाळाला पाळण्यातून उचललं आणि असं हातात धरून समोर आली आणि तिच्याच मांडीवर घेऊन माझ्या समोर बसली. काही अंतरावर शंकरजी सांगतायत. हो माझ्या समोर बसली आणि ज्या शंकरजी म्हणतात ज्या यशोदेनं मला 2-3 तासापूर्वी सकाळी हाकलून लावलं होतं इथून, चलणे की इथून घ्यायची असेल तर भिक्षा घे, नाही तर देणार नाही म्हणली माझ्या बाळाला तुझ्याजवळ. आता तीच यशोदा माता माझ्या समोर बाळाला घेऊन बसली होती. शंकरजी सांगतायत भाव विभोर प्रसंग आहे. यशोदा माई पुढे मी असे हात केले पण यशोदेनं लवकर बाळ दिले नाही माझ्या हातात. विचार करून करून यशोदा माई देऊ का नको की देऊ का नको की असं बाळ दिलं हातामध्ये. आणि एवढ्या वेळापासून रडणारं बाळ, काय आश्चर्य. शंकरजी म्हणतात माझ्या हातात आल्याबरोबर रडायचं थांबलं. बाळ रडायचं थांबलं पण देवाला पाहून, देवाचं ते मनोहर रूप पाहून, ते गोंडस रूप पाहून हो शंकरजी म्हणतायत माझे डोळे भरून आले. शंकरजी रडायला लागले. बाळ रडायचं थांबलं पण शंकरजी रडतायत आता. का? कारण माणसाची अवस्था होती तशी. माझ्या देवाचं किती मनमोहक रूप आहे, किती गोड अवतार घेतलाय भक्तासाठी देवानं. आणि देवाचं ते सावळं सुंदर मनोहर रूप पाहिलं आणि शंकरजीच्या डोळ्याला अश्रुधारा आल्या, अश्रुधारा. हो यशोदामाई म्हणली बाबा खूप ज्ञानी दिसतंय, किती आश्चर्य. असा पहिला नजर उतरवणारा बाबा पाहिला म्हणले मी. ज्याची बाळाची नजर उतरवते ते स्वतः रडायला लागते. बाळ रडायचं थांबते ते स्वतः रडते. द्या दे बाबा, बाबा द्या मला माझ्या बाळाला परत द्या. यशोदा माईला गडबड सुटली कारण ते वेशच तसा होता. अंगात भगवे कपडे, गळ्यात साप, भस्म लावलेलं. माय थांब, गडबड करू नको, अजून मंत्र अर्धाच म्हणलाय म्हणले, सगळा मंत्र म्हणलाय नाही, अजून रडायला लागेल तुझ्या हातात देशील तर. कारण ते रूपच तसं देवाचं. परत देऊ वाटणं झालं शंकरजीला. हो मांडीवर घेतलं आणि कानामध्ये त्या नागानं सांगितलं मलाही दर्शन घेऊ द्या देवाचं. तुम्ही तर घेतलं दर्शन पण आता मलाही घेऊ द्या. शंकरजी म्हणतात मी नागाला सांगितलं अरे संधी कशाला सोडतोस, दर्शन घेन मुक्त होय. हजारो वर्ष तपश्चर्या करून साधू संतांनी लोखंडाचे चणे खाऊन, लोखंडाचा पीठ खाऊन, ज्यांनी एका पायावर उभं राहून झाडाला उलटे लटकून जर ज्यांना देवाचं दर्शन होत नाही, तो देव आज ब्रह्मांडाचा मालक माझ्या मांडीवर आहे, घे दर्शन. नागाला सांगितलं. नाग आपला दमाना असा देवाच्या पायाकडे जातो म्हणला मी. हो मग ते बाळाला मांडीवर घेतलं शंकरजीनं. आणि मग यशोदा म्हणली बाबा लय ज्ञानी दिसायले, कुठून आले म्हणले हिमालयातून, लय वर्ष तपश्चर्या केलेली आहे म्हणले मी. केस का उन्हात पांढरे केले का मी, अनुभवाचे. म्हणले बाबा तुम्हाला भविष्य कळतं का? भविष्य, बायकांना भविष्य पाहण्याचा लय नाद. तुमच्याकडे ते पोपटवाले येतात की नाही, पिंजरा घेऊन गल्लीत आलं की 1000-500 रुपये सहज घेऊन जाते. इकडं महाराजाला कोणी दक्षिणा देणार नाहीत पण ते भविष्य पाहणार दिसलं की मग मात्र भविष्य. ते दुपारच्या वेळेला ते हे एक येतात पहा, ते काय एकच असं तार वाजते, पेटी वाजते, आले माय मच्छिंद्रनाथ असत ना, मच्छिंद्रनाथ. हा ते बरोबर दुपारच्याच वेळेला येतात आणि बरोबर चप्पल काढूनच येतात. कारण बायकांचं मत असते भर दुपारच्या वेळेला जर मच्छिंद्रनाथ आले आणि त्याच्या पायात चप्पल नसली की मग ते देवच असतात. आणि त्याला बायकांचं मन माहीत असतं. बरोबर लुटून नेतात म्हणजे नेतात. हो यशोदेनं विचारलं
बाबा तुम्हाला भविष्य पाहता येते का? हो माय, माझ्या बाळाचं सांगा. शंकरानं सांगितलं, पूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्याचं नाव होईल तो देव तुझ्या पोटी जन्मला यशोदे. हो, सगळ्या कुळाचा उद्धार करेन आणि तीनही लोकांमध्ये याचं नाव होईल, उज्ज्वल कीर्ती होईल. हो. बाबा म्हणले याचं लग्न केव्हा होईल? शंकरजी म्हणले यशोदे कालच तर जन्मले, उद्या याचं लग्न बी लावायचं, लगेच विचारून घ्यायली. बाबा अजून काही सांगाय ना. यशोदे याच्या हातावरल्या अजून रेषा बी दिसना झाल्यात बरोबर, पायावरल्या रेषा नाहीत बरोबर, कपाळावरल्या रेषा नाहीत. मग आताच भविष्य कसं सांगणार? काय करतो, पुढच्या वेळेला आलो, पुढं इकडं एखादी वेळेस माझी चक्कर झाली की पुढच्या वेळेला काय करतो, याचं भविष्य सांगतो. पुढच्या वेळेला दक्षिणा पण घेणार नाही, फुकट सांगून जातो बाबा. पण आता बस तो नाग असा जवळ 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 देवाच्या कृष्णाच्या पायाजवळ येतोय आणि तेवढ्यामध्ये त्या नागाला यशोदेनं पाहिलं. बाबा नाग आला, खाली द्या माझ्या बाळाला म्हणली. बस यशोदेनं हिसकावून घेतलं बाळाला आणि मला यथा सांग, दान दक्षिणा भरपूर दान दिलं यशोदेनं आणि शंकरजी तिथून निघून गेले. शंकरजी पार्वतीला कथा सांगताय. हो, भगवंताचं गोड दर्शन, किती मनमोहक रूप. हो, शंकरजी पार्वतीजवळ वर्णन करतायत. पार्वतीजवळ पाहिला 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 नंदा चानंदना, पाहिला पाहिला नंदा चानंदना, पाहिला पाहिला नंदा चानंदना, पाहिला पाहिला नंदा चानंदना. तेने वेधियले वेधी यायले मना, तिने वेधियले वेधी यायले मना. पाहिला टाळी टाळी सर्वांनी टाळी. चानंदने पाहिला पाहिला नंदा चानंदने, पाहिला पाहिला नंदा चानंदना, पाहिला पाहिला नंदा चानंदना. एका जनार्दनी लढीवाळ बाळताना गोपाळासी खेळे गाणा कुंजमना, एका जनार्दनी लढीवाळ बाळताना गोपाळासी खेळे गाणा कुंजमना. तिने वेधियले वेधी यायले मना, तिने वेधियले वेधी यायले मना. पाहिला पाहिला नंदा चानंदने, पाहिला पाहिला नंदा चानंदने, नंदाचा नंदना नंदाचा नंदना. शंकरजी म्हणतायत पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधियले मन. देवाचं जे रूप आहे ते मन वेधून घेणारं रूप आहे, मन वेधून घेणारं. हो, इकडं इकडं म्हणजे कुठं? इकडं म्हणलं की आता मथुरा. मथुरेमध्ये जी वसुदेवानं माया आणली होती, माया उचलून कुठून आणली होती? यशोदामाईजवळ जी मुलगी जन्माला आली होती, देव आणून ठेवला होता आणि माया उचलून गेले होते वसुदेव. ती माया कारागृहात गेल्याबरोबर रडे माया करी आकांत. सैनिक जागे झाले तिचा आकांत पाहून आणि कंसाला सांगितलं होतं, हो मालक मालक मालक, तुमची बहीण, तिला बाळ झालेलं आहे, मुलगा का मुलगी माहित नाही, पण चला लवकर. कंस आला, कंसानं ती मुलगी हिसकावून घेतली. ही तर मुलगी आहे म्हणले, हिला पण ठेवायचं नाही, मुलगा असो की मुलगी. तो छली आहे म्हणले भगवान विष्णू, कोण्या रूपात येईल कधी सांगता येत नाही. घेतली मुलगी, गरगर गरगर फिरवली आणि दगडावर ठेचून मारणार एवढ्यामध्ये ती सुटली आणि आकाशामध्ये गेली. आकाशात जाऊन सांगितलं, अरे मूर्ख कंसा, मला काय मारतोस, मी तर माया आहे, कोणाच्याच हाती लागले नाही अजून. पण एक लक्षात ठेव,
तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय गोकुळामध्ये. हो तुझा लागी वधी तुझं लागे वदी उपजला मज आधी उपजला मज आधी उपजला माझ्या आधी उपजला माझ्या आधी उपजला माझ्या आधी उपजला माझ्या आधी. तुला मारणारा गोकुळामध्ये माझ्या आधी जन्मलाय म्हणले. हो बस माया सुटली तेव्हापासून कंस कंस त्याला पाणी प्यायला घेतलं तरी ग्लासमध्ये भगवान विष्णूचा चेहरा दिसायला लागला. जेवायला ताट घेतलं त्याच्यामध्ये आपला शत्रू विष्णू दिसायला लागला, नारायण भगवंत. हो झोपला डोळे बंद केले की डोळ्यासमोर देव दिसायला लागला. शत्रू मारते की काय, काय करायचं, अन्न पाणी कमी झालं कंसाचं. मीटिंग भरवली त्यानं, सगळे राक्षस बसले. कोण जाणार म्हणले, माझा शत्रू गोकुळामध्ये वाढतोय, त्यानं मला फसवून तिथं जन्म घेतलाय, मग त्याला मारलं पाहिजे. कोण जाणार? आजही असा प्रश्न उपस्थित केला कोणताही. आधी नंबर कोणाचा? आता काय म्हणतात, लेडीज फर्स्ट. बरोबर, आधी महिला मंडळीचा नंबर म्हणले, लेडीज फर्स्ट. तेव्हा देखील हीच पद्धत होती, लेडीज फर्स्ट. एक महिला मंडळीमधून एक जण पुढे आले, तिचं नाव सांगा. हा पुतना मावशी. पुतना पुढे आली आणि म्हणली, दादा घाबरू नको, ही तुझी पुतना बहीण मांडलेलीच का असे ना, ही अजून जिवंत आहे म्हणली. आत्ता जाते ना, आत्ता काटा काढून येते, संध्याकाळपर्यंत तुला खुशखबर देते म्हणली. हो एवढंसं काल परवा जन्मलेला असलच केवढं म्हणली, त्याच्यासाठी बाकीच्याची काय गरज आहे, मीच बस झाले म्हणले. काय हरकत नाही दीदी, जाय आणि काम फत्ते करूनच ये बस. पुतना राक्षसी, ती राक्षसी. राक्षसाकडे पण एक माया असते, मायावी वेश धारण करता येतो, मायावी वेश. पुतनीनं मायावी वेश धारण केला, सुंदर मायावी वेश म्हणजे सुंदर वेश धारण केला. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ब्युटी पार्लरला जाऊन आली, सुंदर मेकअप केला, फिरून लावली माहिती, जी फिरू लावल्या जाते आणि फिरून लावल्या जाते, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ, त्याला फिरून लावली म्हणतात. फेरन लावली, सुंदर मेकअप केला आणि सुंदर वेश धारण करून ती गोकुळच्या दिशेनं निघाली. त्या दिवशी मथुरेचा बाजार होता, गर्दीतून वाट काढत ती गोकुळच्या दिशेनं वर्णन केलं. साधू संतांनी गोड वर्णन केलंय. कशी निघाली ती गोकुळाकडं. पुतळा डोरीला साकडा पैंजन कमरेला कंबरपटा नकात नट घालून सगळा थाट माट करुनी सगळा थाट माट करुनी नेसले ग चालू पैठणचा नेसले ग चालू पैठणचा नेसले ग चालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा. हो नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई हिला नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या डोरीला साकड्या पैंजण पुतळ्या डोरीला साकड्या पैंजण कमरेला कमरपट नाकात नथ घालून सगळा ताट माट करुणी सगळा ताट माट करुणी नेसले ग चालू पैठणचा नेसले ग ताळी सर्वांची. पैठणचा नेसले ग चालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग चालू पैठणचा चालू पैठणचा नाव ठेवू
ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस, कान्हा भेटणार आज मला खास. बाजाराचा दिवस का निवडला? कारण पुरुष मंडळी जे गवळी आहेत ते सगळे बाजारला जातील आणि गावामध्ये सगळ्या महिला मंडळीच असतील आणि महिला मंडळीला गुंगवायला काही जास्त वेळ लागणार आहे का? पुतना निघाली आणि पुतना निघाली गावामध्ये आली, गोकुळामध्ये. गोकुळामध्ये आल्यावर आता नेमका माहित नाही देवानं कोणत्या घरी जन्म घेतलाय. मग काय करायचं म्हणले? त्याला ओळखायचं कसं? लहान लेकरं ज्या ज्या घरी आहेत ते घर सगळेच धरायचे म्हणले. तिनं काय केलं? आपल्या छातीमध्ये विष भरलं, सुंदर वेश धारण केला आणि काहीतरी खोटं नाटं सांगून त्या घरामध्ये जायचं जिथं लहान बाळ जन्माला आलेले आहेत मागं 2-4 दिवसापासून, 8 दिवसापासून. ते घर आता मायावी राक्षसी म्हणल्यावर काय ओळखले तिनं आणि त्या घरात जायचं. हा आवाज द्यायचा, काकू, ताई, बाई, अक्का, काहीतरी खोटं नाटं लावायचं. घरामध्ये जायचं, ते लेकरू घ्यायचं, त्याला विषयुक्त दूध पाजायचं. छातीमध्ये विष भरून आली होती ती. विषयुक्त दूध पाजायचं आणि त्या बाळाला मारून टाकायचं, निघून जायचं. बस 2 घरं झाले, 4 घरं झाले, 5-10 घरं झाले, असे 10 लेकरं मारले तिनं. इकडं देवानं विचार केला, अरे ही अशी जर लेकरं मारले सगळे हिनं गोकुळातले, उद्या खेळायला माझ्यासोबत कोणाला ठेवते की नाही? मला सोबतीच राहणार नाही ना कोणी. मग तिला मायेनं देवानं नंदबाबाच्या वाड्यामध्ये आणलं आणि मग त्या वाड्याच्या समोर आणल्याच्या नंतर तिनं आवाज दिला. कोणा? पुतना मावशीनं, यशोदे काय करतेस घरात? यशोदा असे स्वयंपाक घरात काही काम करत होती. पदराला हात पुसत अशी दरवाजात आली येणार तोपर्यंत ही घरामध्ये बी घुसली. पुतनाबाई घरामध्ये घुसली, यशोदेला बाजूला ढकललं. चल सरक बाजूला, कोठे आहे तुला मुलगा झाला म्हण. बाई तू कोण? मी, मला नाही ओळखलं, मी मावशी. मावशी पण कुणाची, कुठली? तू मला नाही ओळखलं? मावशी, अगं तुझं लग्न झालं तेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तू लहान होती आणि तुझ्या लग्नामध्ये मी नाही येऊ शकले. ओळख अशी सांगतात आपल्याकडं नातं जोडायची फार लवकर पद्धत आहे. नातं, हो, एखादा भंगारवाला जरी आलं गावामध्ये त्याला आपले लेकरं लगेच ओ मामा म्हणतात, बरोबर? टोपले, केसावर फुगे, साड्यावर ते टोपले वगैरे घेऊन आले ना आपल्या महिला मंडळी, मावशी हे टोपलं 3 साड्याचं नाही 2 साड्याचं आहे. झाली का लगेच मावशी तिथं? आते बहीण, मामे बहीण, गुरु बहीण, साखर बहीण, दूध बहीण, काय 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 नाते आहेत आपल्याकडं. बस तिनं असं खोटं नाटं सांगितलं. तुला मुलगा झाला म्हणे, एवढ्या वर्षानंतर मुलगा झालाय म्हणून तुझ्या मुलाला पाहायला आले. हिला वाटलं असल कोणीतरी नात्यातली पाहायला आली असल. मुलं पाहायला आपल्याकडे जातात ना, मुलं पाहायला जाणाऱ्या काय सगळ्या पुतना असतात असं म्हणायचं नाही मला. मुलं पाहायला जाणाऱ्या पुतना असतात असं नाही म्हणायचं, पण मुलं पाहायला जातात की नाही तशी ही कोणीतरी मुलगा पाहायला आली असं तिला वाटलं यशोदेला. बस मावशी बस, तुझ्यासाठी चहा टाकते. बस हिला हेच पाहिजे होतं. आता तेव्हा चहा होता का नाही माहित नाही, पण दूध मात्र होतं. गोकुळामध्ये एवढं दूध होतं. किती दूध होतं? एकट्या नंदबाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या. 9 लाख. हो, नामदेवरायांनी गोड वर्णन केलेलं आहे एका गवळणीमध्ये. गायी राखी तो 9 लाख, गायी राखुनी झिजली नख, यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. नामदेवरायांनी गोड वर्णन केलेले. 9 लाख गायी होत्या. हो, कदाचित यशोदा दूध आणण्यासाठी गेली असेल स्वयंपाकघरात. हिला एवढीच संधी पाहिजे होती. म्हणले यशोदे बाळ कुठे आहे तुझं? म्हणले पाळण्यामध्ये झोपले. पाळण्यामध्ये झोपले म्हटल्याबरोबर याला वाटलं बहुनीचं गिराईक आहे. कशाला सोडायचं? बहुनीचं गिराईक म्हणजे दुकान उघडल्या दुकानदारानं सकाळी सकाळी जे गिराईक येते, हो, साखर पत्ती द्या, अगरबत्ती द्या, अजून काही द्या. दुकानावर जे पहिलं गिराईक येते त्याला बहुनीचं गिराईक म्हणतो. बस देवानं अवतार कशासाठी घेतला होता? राक्षसांचा संहार करायसाठी. आणि त्यातली ही एक राक्षसी देव म्हणला पहिल्या नंबरला आली, ही काय हरकत नाही म्हणला. हो, पण पहिल्या नंबरला बाई आली म्हणून सोडायचं का? म्हणला नाही सोडायचं, बहुनीचं गिराईक आहे, आपण हे केलंच पाहिजे म्हणला. हो, देव म्हणले झोपीचं सोंग कशाला घ्यायचं आता? आई म्हणली ना झोपल्या. बस देवानं रडायला चालू केलं पाळण्यामध्ये. पुतना म्हणली यशोदे काय खोटं बोलायली ग? तू म्हणली झोपले आणि आत्ता रडायले, हे काय पाळणा हलवायले?
यशोदा स्वयंपाकघरात गेली आणि पुतना मनानच उठली आणि देवाला घेतलं मांडीवर आणि मांडीवर घेऊन खाली बसली तिथं पाळण्याच्या जवळ बसल्याबरोबर देवानं एकदा पुतणीच्या चेहऱ्याकडे पाहिले, एकदा पाहिलं आणि डोळे बंद केले. शास्त्रकार कारण सांगतात डोळे का बंद केले. हो, शास्त्रकार सांगतात कृष्णानं डोळे पुतणेकडे पाहिल्याच्या नंतर बंद का केले. डोळे बंद करण्यामागं दोन तीन कारण सांगतो आणि पुढे अनेक कारण आहे. एक कारण पहिलं म्हणले मागच्या अवतारामध्ये तेव्हा देखील पहिलं गिराहिक बाईच होती म्हणली. राम अवतारामध्ये पहिल्या सुरला बाईच मारावं लागली म्हणली. आता देखील बाईच. काय लीला आहे नशिबाची कोणाला माहिती. कोण मारली होती. राम अवतारामध्ये एक बाईच मारावं लागली देवाला अगोदर सगळ्यात आधी. सांगा. नाही, त्याच्या अगोदरची गोष्ट. त्याच्यामुळं म्हणत असतो कथा ऐकायची नाही तर श्रवण करायची. लक्षपूर्वक ऐकत जा. रामायण आपल्या गावामध्ये भावार्थ रामायण वगैरे रामविजय चालू असेल मंदिरावर. देवाला न्यायला म्हणजे रामाला न्यायला राम आणि लक्ष्मण माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी दशरथा मला तुझे 2 पुत्र दे. दशरथाकडे मागणी केली एका साधूनं. त्या साधूचं नाव विश्वामित्र. विश्वामित्रानं राम आणि लक्ष्मणाला घेतलं आणि विश्वामित्र निघाले आपल्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी आपल्या आश्रमात रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन. त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला अंधार पडत होता आणि त्यावेळेला एक राक्षसीन, त्या राक्षसिनीने विश्वामित्र आणि राम लक्ष्मणावर हल्ला केला. त्या राक्षसिनीला ताडका म्हणतात. ताडका, ती ताडका मारली किंवा त्राटिका म्हणतात. बरोबर, त्राटिका किंवा ताडका. ह्या भाषा वेगवेगळ्या कशामुळे येतात. वाल्मिकी रामायण वेगळं, तुलसीदासांनी लिहिलेलं तुलसी रामायण वेगळं, तुलसी रामचरितमानस असे आपल्याकडं पुन्हा भावार्थ रामायण आहे आणि रामविजय आहे. असे वेगवेगळे राम अवतारावर वेगवेगळे ग्रंथ आहेत. म्हणून थोडासा फरक असू शकतो भाषेतला. त्याला त्राटिका किंवा ताडका म्हणायचं त्या राक्षसनीला. देव म्हणले काय लीला आहे नशिबाची माहित नाही. मागच्या अवतारामध्ये माझ्या हातून बाईच मारल्या गेली पहिल्यांदा. आता देखील बाईच. मी काल सांगितलं इतिहास अपने आप को दोहराता है. दादा थोडासा इको देत जा मला बोलता आणि थोडासा बेस टाका. आवाज कोरडा पडायला, मला बेस नसला की आवाज कोरडा पडतो. पुतणीकडं पाहिलं. दुसरं कारण सांगतात डोळे बंद करण्यामागं. देवानं मनोमन विचार केला ही तर छातीमध्ये विष भरून आली. आता हे विषयुक्त दूध मला प्यायचंय. मी तर 4 दिवसाचा माझा जन्म झालेला आणि विष पचवायचं काम आपलं नाही म्हणले. आपण तर दूध दही खाण्यासाठी जन्म घेतलाय. विष कोण खात बसले. विष प्यायचं काम भगवान शंकराचं. आपण दूध दही तूप मस्त चांगला असली माल खाणार म्हणले. विष आपण पचवणार नाही. विष कोणा पचवायचं. शंकरानं. मग मनोमन प्रार्थना केली हे भोले इको हे भोले शंकर पधारो. हे भोले शिवजी पधारो. बैठे चुप के कहा आओ मुक्ति के दाता हो. आओ मुक्ति के दाता पड़ा संकट यहाँ. हे भोले शंभु पधारो. हे भोले शिवजी पधारो. बैठे चुप के कहा आओ मुक्ति के दाता हो. आओ मुक्ति के दाता पड़ा संकट यहाँ. हे भोले हो.
भगीरथ को गंगा प्रभु तुमने दी थी, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी। नीलकंठ महादेव हमें है भरोसा, इच्छा तुम्हारी बिने कुछ भी न होता है भोले शंभु पधारो। हे भोले शिव जी पधारो, बैठे चुप के कहा आओ भस्म रमैया हो, आओ भस्म रमैया पड़ा संकट यहाँ। हे भोले हो, हे भोले शंकर पधारो, बैठे छुप के कहा आओ मुक्ति के दाता पडा संकट यहाँ। हे भोले शंकर पधारो। शंकराची मनोमन प्रार्थना केली भगवान श्रीकृष्णानं आणि विष पिण्यासाठी आवाहन केलं, विष पिण्यासाठी। हो, शंकरजी आले आणि कंठामध्ये बसले, देवाच्या कंठामध्ये विष फक्त इथपर्यंतच जाणार, खाली फक्त दूध जाणार। शंकरजी आले आणि कंठामध्ये बसले देवाच्या। अजून एक भाव सांगितला जातो, कोणत्याही स्त्रीकडं एकटक नाही पाहायचं, म्हणून देवानं एकदाच एक क्षणभर पाहिलं आणि देवानं डोळे बंद केले। एकटक नाही पाहायचं परस्त्रीकडे, म्हणून देवानं एक क्षण पाहिलं। डोळे बंद करण्यामागचे भाव पाहतोय आपण, डोळे बंद करण्यामागचे। हो, देवाला मांडीवर घेतलं पुतनेनं आणि तिचं दूध प्राशन केलं देवानं। दूध प्राशन केल्याच्या नंतर दूध प्राशन केलं। दूध प्राशन केल्यावर तिचे पंचप्राण ओढले, रक्त ओढलं, रक्त ओढायला सुरुवात केली। पुतना विव्हळू लागली। हो, आक्रोश केला पुतनेनं, अरे कृष्णा काय करतोय, सोड मला, सोड मला। पुतना विव्हळायला लागली, वाड्यातून बाहेर निघाली, रस्त्यावर आली। रस्त्यावर आल्याच्या नंतर तिनं आकाश मार्ग धरला, आकाश मार्ग हवेत उडायला लागली। पुतना मूळ रूपामध्ये आली, जे मायावी रूप धरलेलं होतं ते रूप टाकून दिलं आणि मूळ रूपामध्ये आली। अवाढव्य पुतना आकाश मार्गाने उडू लागली। गावाच्या बाहेर गेली, गावाच्या बाहेर मथुरेच्या दिशेने निघाली। पण मथुरेच्या दिशेने निघाल्याच्या नंतर, गोकुळातून बाहेर गेल्याच्या नंतर देवानं तिचे पंचप्राण ओढले आणि मोठा आवाज केला पुतनेनं, धाडकन पुतना जमिनीवर कोसळली। बोले गोपाल कृष्ण भगवान की जय। खूप मोठा आवाज झाला आणि धाडकन पुतना जमिनीवर कोसळली। अवाढव्य कितीतरी योजन तिचा देह सांगितला। हो, बाजारचा दिवस होता, मी अगोदरच सांगितलं बाजारचा दिवस असल्यामुळं बरीचशी पुरुष मंडळी जी आहे ती मथुरेला गेली होती। मथुरेला कंसाकडं टॅक्स देण्यासाठी, टॅक्स कर भरावा लागायचा तेव्हा ते कर भरण्यासाठी मथुरेला गेले होते। ते पुरुष मंडळी तिकडून मथुरेहून यायला लागले आणि इकडं गोकुळामध्ये देखील एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून सगळे गोकुळवासी घाबरले। कशाचा आवाज झाला एवढा मोठा, धाडकन? आणि यशोदा मग भानावर आली। जी माया होती, मोहिनी होती, मोहिनी कोणाची, पुतनेची, ती मोहिनी संपली आणि यशोदा भानावर आली। तिची मावशी आली होती, ती दिसणं झाली। बरं, ती मरो कुठेही, माझं बाळ कुठे? बाळाची आठवण आली आणि पाळण्याकडे धावली। पाळण्यात बाळ नाही। कुठे माझा कृष्ण, कुठे माझा कृष्ण? रोहिणीला विचारलं, आजूबाजूला विचारलं, सगळेजण म्हणले गावाच्या बाहेर कशाचा तरी आवाज झाला खूप मोठा, चला तिकडे पाहू। तिकडे गेल्याच्या नंतर पाहिलं तर गावाबाहेर खूप मोठं एका राक्षसीनीचं धूळ पडलेलं आहे, खूप मोठं, कितीतरी योजन लांब। तेवढं लांब आज सांगितल्यावर लोक म्हणतील महाराज लय लांब लांब फेकायले तुम्ही। एवढी मोठी राक्षसीन सांगितली। आणि मग तिकडून नंदबाबा, काही गवळी जे मथुरेला गेले होते ते मथुरेला गेलेले परत आले आणि त्यांनी पाहिलं एवढी मोठी राक्षसीन मरून पडली। कृष्ण कुठे? कृष्ण तो बघा त्या राक्षसीनीच्या छातीवर वर खेळतोय। गावकऱ्यांनी, काही त्या गवळ्यांनी शिडी आणली म्हणतात, शिडी, आणि शिडी लावली वर तिच्या त्या छातीवर। जो कृष्ण खेळत होता त्याला खाली काढलं आणि मग यशोदेनं कृष्णाला देवाला जवळ घेतलं। बाळा, तुला सोडल्यामुळं, तुला एक क्षणभर सोडल्यामुळं तुला आज इथं या राक्षसिनीच्या अंगावर खेळावं लागलं, बस। आणि यशोदेनं जवळ घेतलं, त्याची कृष्णाची दृष्ट काढली
आणि आता म्हणले एवढी राक्षसीन काय करायचं, हिला जर असं ठेवलं तर सगळ्या गावाला वास येईल म्हणले, हिला जाळून टाकू. कसं जाळायचं, तुकडे करा म्हणले हिच्या शरीराचे. एवढं मोठं कुठं ते चिता रचता येणार नाही, तुकडे केले तुकडे. तिथलेच काही झाडं तोडले आणि ते झाडं तोडून तिच्या अंगावर टाकले आणि पुतणेला दाह दिला, अग्नी दिला, फुकून दिलं. सुगंध सुटला, सुगंध तिच्या शरीराचा. का सुगंध सुटला, कारण देवानं तिला स्वरूपता मुक्ती दिली. मुक्ती, देवानं मुक्ती दिली. देवानं मुक्ती का दिली, देवाला तर मारायला आली होती ती. देवानं तिला मुक्त का केलं, कारण देवाच्या शरीराचा स्पर्श झाला तिला, म्हणून तिला मुक्ती दिली. कोण होती ही पुतना, पुतना कोण होती, मी नेहमी सांगतो, फक्त जर कथेमध्ये जरी येऊन बसायचं असेल तर पूर्वजन्मीचं पुण्य लागते. मनुष्य जन्मात जर जन्म घ्यायचा असेल मनुष्य म्हणून तरीही पूर्वजन्मीचं पुण्य लागते. भजन कीर्तन करायचं असेल तरी पूर्वजन्मीचं पुण्य लागते. मग देवाच्या शरीराचा जर स्पर्श व्हायचा असेल तर काहीतरी पुण्यही असेल ना. कोण होती ही पुतना, तर अगोदरच्या जन्मामध्ये बळी नावाचा राजा होऊन गेला. वामन अवतार, काल मी चलत चलत सांगितलं ना, वामन अवतार. वामन अवतार देवानं धारण केला तेव्हा बळीच्या दारामध्ये देव भिक्षा मागण्यासाठी गेले आणि तिथं त्याची बहीण रत्नावली तिचं नाव, त्या बहिणीनं त्या वामनाला पाहिलं. वामनाचा गोड अवतार पाहिला आणि म्हणली, असं गोंडस बाळ जर माझ्या पोटी जन्माला आलं त्याला आनंदानं दूध पाजेल म्हणली मी. हो, असं बाळ माझ्या पोटी जन्माला यावं. हो, देव म्हणले तथास्तु. वामन म्हणजे स्वतः नारायण भगवंत. तथास्तु. ज्याची जशी इच्छा असते देव तशी इच्छा त्याची पूर्ण करतो बरं का. ज्याची जशी इच्छा तशी देवा पूर्वावी वासना, तशी ज्याची जशी इच्छा आहे तसा देव पूर्ण करतो. म्हणले तथास्तु, तू ही इच्छा लवकरच पूर्ण करतो म्हणले. तुझ्या पोटी जन्म घेईल, दूध पाज. आणि नंतर जेव्हा बळीला देवानं दान मागितलं, 3 पावलं भूमी मागितली, 1 पावलानं पृथ्वी, 1 पावलानं आकाश, आणि दुसरा पाय जेव्हा बळीच्या डोक्यावर ठेवला आणि बळीला जेव्हा पाताळात घातला तेव्हा रत्नावली त्या बळीची बहीण म्हणली, अरे 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 चांडाळा, तुझ्यासारखा मला लेकरू व्हावं म्हणून मी प्रार्थना करत होते. तुझ्यासारखा मुलगा जर मला झाला तर त्याला विष पाजून मारेल म्हणले, विष पाजून. तेव्हा सुद्धा देव तथास्तु म्हणले, तुझी हीच सुद्धा इच्छा पूर्ण करतो. दूधही पाजलं पुतनेनं आणि विष देखील पाजलं. ही होती रत्नावली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. दिवसा मागून दिवस चाललेले आहेत. हो, एके दिवशी यादव कुळ, हे यादव कुळ वेगळं, नंदबाबाचं कुळ आणि वसुदेवाचं कुळ वेगवेगळं. नंदबाबाचे जे महाराज होते, महाराज त्याला आपण पुरोहित म्हणतो, पुरोहित, ते पुरोहित वेगळे होते आणि वसुदेवाचे वेगळे होते. आता देव जो आहे, कृष्ण जो आहे, तो कोणाच्या कुळातला, वसुदेवाच्या. म्हणून वसुदेवजी कारागृहामध्ये एक दिवस गर्गाचार्याला बोलवलं आणि गर्गाचार्याला सांगितलं, माझा मुलगा जो आहे तो मी नंदबाबाच्या घरी नेऊन ठेवलाय, तुम्ही काय करा, नंदबाबाच्या घरी जा आणि त्याचं एकदा नाव पहा, नाव पत्रिका पहा. गर्गाचार्य आले नंदबाबाच्या घरी आणि नाव पाहायचा कार्यक्रम ठरला. उद्या सकाळी म्हणले आपण पूजा वगैरे करून घेऊ. यशोदा म्हटली रोहिणीला, काय ग म्हणली, जे महाराज आलेत ते नक्की किती ज्ञानी आहेत पाहायचं. महाराज किती ज्ञानी आहेत. बऱ्याच जणाला शंका असती महाराजाला काही कळतं की नाही, पण ज्याला सगळं कळतं तेच महाराज, बरोबर. ज्याला सगळं कळतं तेच महाराज. गर्गाचार्य म्हणले, घेता का माझी परीक्षा, घ्या. यशोदा म्हणली, आता उद्या सकाळी बसताना रोहिणी ऐक ग, तुझं जे बाळ आहे ते माझ्या मांडीवर घेते म्हणली आणि माझं जे बाळ आहे ते तुझ्या मांडीवर घे. त्या बाबाला जर कळालं तर ते खरा ज्ञानी म्हणली, नाही तर काही खरं नाही. मग याच दुसऱ्या दिवशी सकाळी हो गाईच्या गोठ्यामध्ये पूजा मांडली. गाईच्या गोठ्यामध्ये कोणाला कळू नये ना, गाईच्या गोठ्यामध्ये पूजा मांडली आणि गर्गाचार्य बसले. रोहिणी आणि यशोदा एकमेकीच्या बाळाला घेऊन आल्यात. हिनं तिचं बाळ घेतलं, तिनं हिचं बाळ घेतलं. बस गर्गाचार्य बसले समोर आणि दोघी आपापल्या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसल्या. तेव्हा गर्गाचार्यांनी पंचांग पाहिलं आणि पंचांग पाहून
रोहिणीचा जो मुलगा यशोदेच्या मांडीवर होता, यशोदेकडे पाहिलं. यशोदे, तुझ्या मांडीवर जो रोहिणीचा मुलगा घेऊन बसलीस का तू, तो अत्यंत बलशाली होईल आणि तो खूप बलवान असल्यामुळं त्याचं नाव मी बलराम ठेवतोय. बोलिये बलराम भैया की जय. सांगितलं आणि दोघींनी माना हलवल्या. हो म्हणले आहेत, ज्ञानी आहेत. बलराम असं त्या बलराम दादाचं रोहिणीच्या मुलाचं नाव ठेवलं. आणि आता रोहिणीच्या मांडीवर जो यशोदेचा मुलगा होता त्याचं नाव पाहायचा नंबर आला. पत्रिका पाहिली. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अर्धा घंटा झाला. म्हणले बाबा झोप लागली काय? म्हणली नाही, झोप लागली नाही. अशी पत्रिका अजून कोणाचीच पाहिली नाही म्हणले. हो, सगळ्या जगाचं लक्ष जो आकर्षित करून घेईल असा हा यशोदेचा मुलगा आणि नंदबाबाचा मुलगा, याचं नाव मी श्री कृष्ण ठेवते. बोलिये भगवान श्री कृष्ण की जय. कृष्ण कृष्ण सगळ्या जगाचं जो मन आकर्षून घेईल तो आकर्षून घेणारा म्हणून कृष्ण, त्याचं नाव नामकरण झालं. आणि गर्गाचार्य निघायला लागले. बाबा म्हणले चालले कुठं? निदान आमच्या घरून आज तरी उपाशी जाऊ नका, काहीतरी जेवून जा. म्हणले मी महाराज आहे बाबा, कोणाच्या घरी काही खात नाही. मग असं करा म्हणले, शिधा घ्या, इथंच शिजवा आणि खा. म्हणले काय हरकत नाही. यशोदेनं तांदूळ दिले, याची खीर वगैरे बनवा म्हणली. गाईच्या कोठ्यामध्ये चूल मांडली, तिथं गर्गाचार्यांनी आणि ती खीर बनवली. आणि खीर बनवून तयार झाली खीर. आणि खीर बनवल्याच्या नंतर हो यशोदे म्हणले काय कर, एक प्लेट दे, त्या प्लेटमध्ये मी देवाला निवड ठेवणार. आणि गर्गाचार्यांनी मग नैवेद्य बाजूला काढला आणि देवाची प्रार्थना केली. देवाची नैवेद्य कसा दाखवला? हो, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं. असं म्हटलं. यशोदेनं आपल्या बाळाला घेतलं होतं नेमकंच आणि पाळण्यात टाकलं होतं. नाव पाहायचा कार्यक्रम संपला होता. बस याला वाटलं मला कोणीतरी बोलवायले. कोणाला वाटलं? कृष्णाला वाटलं. शांताकारं भुजंगशयनं. कोण आहे भुजंगावर शयन करणारा? हेच तर आहे, भुजंगावर झोपणारा. म्हटलं मला कोणतरी बोलवलं. बस तिथं पाळण्यातलं उठलं आणि मायेनं तिथं त्या गर्गाचार्याजवळ जाऊन तिथं बसलं आणि त्या प्लेट मधला जे नैवेद्य काढून ठेवला होता ती घेतला आणि खाला. बस इकडे गर्गाचार्याने डोळे उघडले. अरे अरे अरे, गवळ्याच्या पोरांना निवद बाटवला. म्हणला मला यशोदे घेऊन जा तुझ्या पोराला. बस यशोदेनं त्याला उचलून नेलं पुन्हा आणि पाळण्यात टाकलं. कसं काय गेलं तिथं माहित नाही, कोण नेऊन ठेवलं. बस पुन्हा दुसरा नैवेद्य काढला, गर्गाचार्यांनी ठेवला आणि डोळे बंद केले आणि देवाची पुन्हा मनोमन प्रार्थना सुरू केली. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. असं म्हटलं की अजून मला कोणतरी बोलवलं. म्हणला देव उठला आणि पुन्हा जाऊन ते नैवेद्य त्या वाटीतला घेतला आणि खाला. यशोदे तुझ्या कार्ट्याला काहीतरी सांग, इथं पुन्हा पुन्हा आणून सोडू नको, रांगत रांगत यायले म्हणे इथं. माझा देव बाटवला, गवळी तुम्ही, मी ब्राह्मण माणूस, घेऊन जा तुझ्या पोराला. घेऊन गेली पुन्हा यशोदा. एकदा दोनदा तीनदा झालं आणि चौथ्यांदा मग गर्गाचार्य म्हणले ही अगोदर बी येईन नंतर बी येईन. मी डोळे बंद केले आणि जेव्हा देवाचं नाव घेतलं तेव्हाच हे इथं येऊन बसायले म्हणले. याचा अर्थ हे कोणीतरी भगवंताचा अवतार आहे. मनोमन हात जोडले देवाचे. बाबा रे कोण आहेस तू? तेव्हा भगवंतानं त्याला आपलं खरं रूप दाखवलं गर्गाचार्यांना. गर्गाचार्यांनी जय जयकार केला भगवान श्रीकृष्णाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. अनेक आशीर्वाद दिले. यशोदे सगळ्या जगाचं कल्याण करणारा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आलाय. गर्गाचार्य निघून गेले. हो, दिवसामागून दिवस चालले. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. इकडं 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 म्हणलं की कुठं? आता मथुरा. मथुरेमध्ये मीटिंग भरली. दिदी गेली म्हणले, लय दिवस झालं गेली, ती पत्ताच नाही दिदीचा. कोणती दिदी? पुतनाताई, कंसाची बाई, पत्ताच नाही. मग आता दुसरा राक्षस पाठवायचा कोणीतरी. आता महिला मंडळीचं काम नाही म्हणले, आता दुसरं कोणाला तरी पाठवायचं. कोण जाणार? एक महाबळ नावाचा दैत्य उठला. महाराज मी जातो. कसं जाणार? महाराज म्हणले लहान आहे ना. हो,
कोणाच्या घरामध्ये कसं घुसायचं आपल्याला बरोबर माहिती आहे. म्हणले मायावी आहे म्हणले मी, माझ्या एवढी माया कोणाकडे नाही. बामणाचं सोंग घेतो म्हणला मी आणि जातो. बस पंचांग घेतलं, जानवं मस्त चंदन लावलं कपाळाला, धोतर नेसलं आणि आलं गावामध्ये. भविष्य पाहायचं का, कोणाचं सत्यनारायण करायचं का, नाव पाहायचं का. बामणाची भाषा कोणी नाही नाही तर नाही ना, राग येऊ देऊ नका. असलही कोणी तर अशीच भाषा असते, सत्यनारायण करायचं का. सानुनासिक स्वर म्हणजे नाकातून स्वर. दारामध्ये फिरत फिरत आलं गावामध्ये, गोकुळामध्ये. आणि यशोदामाईनं आवाज ऐकला. यशोदा म्हणली हो आपल्या बाळाचं भविष्य तरी पाहून घ्या. कोणच भविष्य चांगलं सांगितलं नाही. हो कोणच सांगितलं नाही चांगलं भविष्य. हो बोलवलं, अय महाराज बामन दिसायले. म्हणला बामन दिसायलो नाही, बामनच आहे. म्हणला दिस ना का, हे ईदभर शेंडी, हे जानवं गळ्यामध्ये, कपाळाला गण, धोतर, हातात पंचांग. बरं बरं म्हणली, या इकडं. म्हणले काय, आता याला सगळंच माहिती आहे, घरामध्ये आपल्याला जायचं. म्हणले माझ्या बाळाचं नशीब सांगा, भविष्य पहा. म्हणले ठीक आहे, आण पाट आण. म्हणले बस यशोदेनं एक पाट आणला आणि टाकला बसायला. म्हणले एका पाटावर भागत नाही. हो म्हणले बाबा पाट लागतात तरी किती. म्हणले मला बसायला एक पाट, माझ्या पाठीला एक पाट, माझ्या पंचांगाला एक पाट, असे पाटच पाट, सगळा थाट माट, पाटच पाट. बस पाट आणले 2-4. यशोदेनं बस बापा म्हणली किती पाहिजे तितकी घे. असे पाट ठेवले, पाटावर पंचांग, पाठीला एक टेकायला, खाली बसायला एक. हो सगळं थाटामाटात बसलं आणि पंचांग उघडून असं हातात घेतलं. असं मूळ नक्षत्रावर जन्मलेला आहे, शांती करूनही भागणार नाही. म्हणले बाबा मूळ नक्षत्रावर म्हणजे, म्हणले हे मुळावर आहे. म्हणले कोणाच्या मुळावर, मायबापाच्या मुळावर. मग काय करावं लागेल. म्हणले याला काहीच इलाज नाही. म्हणले बाबा काल परवा गर्गाचार्य महाराज येऊन गेले. म्हणले त्या गर्ग्याला काय कळते, कोणाला, गर्ग्याला काय कळते. म्हणले त्याला, त्याच्यापेक्षा मी ज्ञानी आहे. असे आजकाल महाराज, आजकाल बी असेच आहेत. बरं फलाण्या महाराजाला काय कळते, मी ज्ञानी आहे म्हणणारे असे अजून भरपूर आहेत समाजात, आजही आहेत. तुमच्या आमच्यात आहेत, माळी घालून हिंडतात, फेटे बांधून, कमरा बांधून हिंडतात, ओळखा द्यायला, ओळखा. बरोबर, त्याला काय कळते. म्हणले देवानं विचार केला, हे मला काही म्हणू द्या, मुळावर आहे म्हणू द्या, काही म्हणू द्या, पण हे आई बापाला बी मुळावर आहे म्हणायले आणि साधू संतालाही शिवा द्यायले. गर्गाचार्याला साधू संताला शिवा द्यावा का, दुसऱ्या कोणाची टिंगल करावं का, दुसरी कोणाची टिंगल करू नये. याला धडा शिकवला पाहिजे. बस देवानं आज्ञा दिली. माग जे पाठ होता ते पाठ दणकन पाठीला मागून येऊन लागला, डोक्यावर एवढं टेंगुळ आलं. अरे बापरे म्हणले यशोदा, तुझा पाठ काय मंत्र बिंत्र मारलेला आहे काय, असा कुठं पाठ असते का. बस बाबा म्हणली नेमकं काय झालं तरी काय सांगा. म्हणली माझ्या बाळाचं भविष्य व्यवस्थित सांगा अगोदर. म्हणले अतिशय बेकार कुंडली आहे. म्हणले जगात अशी कुंडली कोणाचीच पाहिली नाही. अख्ख्या कुळाचं नाव घालील म्हणले तुझं पोरग, सगळ्या कुळाला डाग लावणार, सगळ्या कुळाचा नाश या पोरामुळे होणार. म्हणले नेमकं होणार काय, हजारो बायका होतील म्हणले, याच्या हजारो बायका. हो एक बायको पुरेशी असती, 2 बायका 4 बायका, हजारो बायका करील म्हणले तुझं पोरग. चोऱ्या करील, मारामाऱ्या करील, भांडणं लावील. भविष्य खरं होतं का खोटं होतं, भविष्य खरंच होतं. जे हे सांगते महाबळ हे बरोबर सांगते, पण भविष्य असं जर कोण सांगितलं तर खरं वाटेल का. भविष्य कसं सांगायला पाहिजे, कसं सांगायला पाहिजे. मागच्या 1 वर्षापासून तुम्ही हातात धरलेलं काम होत नाही. महिला मंडळी जर समोर असतील भविष्य सांगायला, तर महिला मंडळीला सांगायचं असते, ताई 1 वर्षापासून नवरा तुमच्या हातात नाही, तुमचं घरामध्ये काही चलत नाही. हो तुम्ही म्हणल्या त्याला बिलकुल अजिबात घरामध्ये मान नाही. हो तुम्ही धरलेलं मनातलं इच्छित काम 1 वर्षापासून अर्धवट राहिलेलं आहे, पण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्याचे योग जुळायलेत. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुमचं काम होईल. हो नवरा तुमचं काहीच ऐकत नाही, तुमच्या मागं पुढं कोणी नाही, तुमच्या म्हणण्याला घरामध्ये काही किंमत नाही. असं म्हणलं की 101च्या जागी 501 निघतात. भविष्य असं सांगावं लागते. पण हे येडं होतं, यानं खरं सांगितलं. सगळ्या कुळाला डाग लावील, हजारो बायका करत फिरल, चोऱ्या करल, मारामाऱ्या करल, भांडणं लावील. असं म्हटलं की यशोदेला देखील राग आला. बापा रे म्हणली काही सांगू नको,
त्या गर्गाचार्याने काल परवा सांगितलं, मस्त चांगलं लेकरू आहे, पत्रिका पाहिली, भविष्य सांगितलं. त्या गर्ग्याला काय कळते, बस कृष्णाला अजून राग आला देवाला, आणि कोपऱ्यात जे मुसळ उभं केलं होतं ते मुसळ आडवं पाडलं देवानं, डोक्यात पाडलं. त्या डोक्यात पाडलं की डोकं फुटलं. यशोदे म्हणला बस झाला, म्हणलं आपण आता भविष्य पाहणार नाही. निघालो म्हणलं की पायाखालचा जे बसायला दिला पाठ होता ते पाठ सटकला आणि हे पडलं खाली. घरात पडलं की बाजूला जे शिंक बांधलेलं होतं त्या शिंक्यावर याचं डोकं आपटलं आणि पुन्हा एकदा खाली पडलं. उठता उठता जे समोर पंचांगाला ठेवलेला पाठ होता ते पंचांगाचा पाठ कपाळ मोक्ष झाला, कपाळ फुटलं. हो, निघालो म्हणला मी, पंचांग घेतलं हातामध्ये आणि दरवाजातून बाहेर निघायला गेल्याबरोबर धोत्रामध्ये पाय अडकला, उंबऱ्यात एक पाय अडकला आणि पुन्हा एकदा तोंडावर खाली पडलं. इतकी फजिती त्या महाबळ भटाची केली. किती फजिती केली साधू संतांनी गोड वर्णन केलं. जानवे तुटले पंचांग फाटले, 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 जानवे तुटले नाचे पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर फाटले कंबरेचे, धोतर सुटले कंबरेचे, जानवे तुटले याचे पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर सुटले कंबरेचे. साधू संतांनी अजून खूप काही वेगळं लिहिलं. गर्गाचार्याचा अपमान केला, साधू संतांचा अपमान केला, आई बापाला शिव्या घातल्या. हो म्हणले असं पोरग जन्मण्यापेक्षा मेलेलं बरं, माझ्या जवळ येऊन टाका, नेऊन मारून टाकतो. देवानं जे फजिती केली. किती फजिती. धोतरही गळालं कमरेचं, पंचांग फाटलं, जानवं तुटलं, कपाळ फुटलं, दात पडले. हो, इतकी फजिती केली. पण फजिती केली देवानं, पण देवानं जीवानीशी मारलं नाही. का नाही मारलं? ब्राह्मणाचा वेश धरला त्यानं, कपाळाला गंध लावला होता, गळ्यात जानवं माळा घातल्या, शेंडी वाढवली, धोतर नेसलं, वेश ब्राह्मणाचा धरला, म्हणून देवानं मारलं नाही. पुतना स्त्री असून देखील मारलं, तिला वध केला, तिचा उद्धार केला, पण याला सोडून दिलं. हो, भगवंताचं गोड चरित्र एक एक लीला करतायत. हो, किती लीला. असं मी जर सांगत बसलो तर महिना 2 महिनेही पुरणार नाहीत. मी सांगायचं तर सोडाच. 1000 मुखाचा जो शेष आहे, शेष नाग, तो जर म्हणला मी देवाच्या लीला सांगतो, तो देखील थकून जाईल. त्याचे 1000 तोंड असून देखील तो थकेल. या पृथ्वीचा जर कागद केला आणि समुद्राची जर शाई केली तरीही कमी पडेल. एवढ्या भगवंताच्या लीला आहेत. अशा ह्या गोड लीला आपल्याला अजून ऐकायच्यात, पण त्या अगोदर एक दुपारची आपण विश्रांती घेणार आहे 10 मिनिटाची, आणि त्यानंतर पुन्हा देवाच्या गोड चरित्राचं आपल्याला श्रवण करायचं. एकदा भजन करू आणि विश्रांती करू. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. ताली ताली. गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे.